हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द माय ट्रॅव्हलिंग चॅनेल. तर ही माझी मागच्या वर्षीची जर्नी होती ऑक्टोबर महिन्यातली आणि ती पण 7 डेज होती. यामध्ये मी शनी शिंगणापूर, घृष्णेश्वर, अमळनेर, श्री पंडित मिश्रांचं कुबरेश्वर धाम, नाशिकचं त्र्यंबकेश्वर अशी बरीच मंदिरे आणि हे अमळनेर असा 7 डेजचा माझा प्रवास होता. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आज आपण जाणून घेऊया यामधील माझा अमळनेरचा ब्लॉग. कुठे आहे हे अमळनेर? चला तर मग जाणून घेऊया. आम्ही दौंडवरून वाया घृष्णेश्वर सेल्फ कारने शनी शिंगणापूरचं दर्शन घेऊन त्या रात्री अमळनेरला पोहोचलो. अमळनेर हे जळगाव जिल्ह्यातील बोरी नदीच्या काठी वसलेलं आहे. इथे आम्ही सेल्फ कारने गेलो होतो, पण तुम्ही जर इथे जाण्याचा प्लॅन करत असतात तर तुम्हाला भुसावळ, मनमाड मार्गे पुणे किंवा दौंड जंक्शन इथून 2 ट्रेन्स उपलब्ध आहेत. चला तर जाणून घेऊया. ग्रहाधीन आहे जगती पुत्र मानवाचा म्हणजेच मंगळ ग्रह मंदिर याबद्दल अमळनेर येथील. अमळनेर हे साने गुरुजींची पावन कर्मभूमी असून इथे भारतातील दुर्मिळ असे मंगळ ग्रह मंदिर आहे. आम्ही रात्री पोहोचलो. आम्हाला तिथे HDFC बँकच्या शेजारी असलेली विथ AC रूम मिळाली. तेव्हा तिथे गर्दी असल्यामुळं 1,500 रुपये या दराने आम्हाला तिथे दर मिळाली. जेवणासाठी तिथे बऱ्याच सोयी आहेत, ढाबे आहेत, इवन महाराष्ट्रीयन पण उत्तम असं तिथं जेवण मिळतं. आम्ही स्टे करून नेक्स्ट डे आमची तिथे मंगळ ग्रहाची पूजा होती, सो आम्ही मंदिरात आलो. आम्ही सर्वजण मिळून 5-6 होतो, सोबतच होतो आणि आमच्या मुलाच्या मंगळ ग्रहाची शांती करण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. कुंडलीतील अडचणी, मंगळ दोष, भूमिदोष, मुलांचे आरोग्य तसेच लग्न दोष यासाठीच्या तिथे शांती तसेच हवन पूजा केल्या जातात. इथली पूजा ही खूप सुंदररित्या पार पाडली जाते. इथे बहुमदोष सुद्धा केला जातो. मंदिर परिसर हा अतिशय विशाल आणि मोठा होता. इथे पूजेसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन बुकिंग पण उपलब्ध होते. आम्ही आमची पूजा मात्र ऑनलाईन बुकिंगने 3 दिवस आधीच बुक केली होती. सो त्याप्रमाणे आम्ही पूजेचा टाईम घेऊन त्यावेळी तिथे पोहोचलो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय ना, खूप सारी गर्दी होती. आम्ही दर्शन घेऊन वेटिंग लाईनमध्ये थांबलो होतो. बऱ्याच जणांच्या पूजा होत्या, त्यामुळे त्यांनी ते ऑनलाईन बुकिंग करून तिथे त्यांचा नंबर येईपर्यंत ते थांबले होते. सामूहिकरित्या इथे शांती केली जाते होती. या मंदिराचा परिसर अतिशय शांत होता. इथे आतमध्ये एक सकारात्मक ऊर्जा जाणवत होती. इथे सुंदर असं कमंडूल आकारात असलेलं दत्त मंदिर होतं, तसेच हनुमान मंदिर पण होतं. मंदिर परिसर मोठा असल्यामुळे मी जास्ती भाग काही एक्सप्लोअर केला नाही, कारण आम्हाला पुढे उज्जैनला जायचं होतं. भारतातील हे जागृत आणि एकमेव असं स्थान आहे जिथे मंगळदेव हे भूमिमाता व रोहिणी देवीसोबत मूर्ती रूपात विराजमान आहेत. मंगळ ग्रहाची शांती उज्जैनमध्ये सुद्धा केली जाते, पण इथली शांती मला फार आवडली. कारण इथे मंगळ ग्रह हा त्यांच्या भूमिमाता व रोहिणी देवीसोबत मूर्ती रूपात विराजमान आहे. मंदिर परिसराची सुव्यवस्था पण मला फार आवडली. एंट्रीमध्येच पूजा संपन्न होईपर्यंत प्रत्येक गोष्टी शिस्तबद्ध होती. हा होता आमचा पूजेचा हॉल, जिथे की सामूहिकरित्या पूजा केली जाणार होती. फोटो जास्ती अलाउड नसल्यामुळे काही शूटिंग मी लांबूनच घेतलं होतं. तर हॉल पाहून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की कार्यक्रमामध्ये किती शिस्तबद्धता होती. जो पण कोणी पूजेला बसणार आहे त्याच्यासाठी व्यवस्थित अशी मांडणी केली होती. आता सामूहिक पूजा म्हटलं की गोंधळ गर्दी असणार, परंतु हा गैरसमज माझा तिथे खोटा ठरला. पूजेला जे आणि जितके लोक बसणार होते त्यांच्यासाठी सर्व मांडणी अतिशय व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने आधीच केली होती. प्रत्येक गोष्ट नवीन असली तरी ती व्यवस्थित मांडली जात होती. प्रत्येक गोष्ट शब्दात व्यक्त करण्यासारखी नव्हती. प्रत्येकांसोबत जे नातेवाईक आले होते त्यांच्यासोबत पण एक वेगळा असा चेअर विथ प्रशस्त हॉल होता. गुरुजींचं मार्गदर्शन प्रत्येकापर्यंत आणि स्पष्ट पोचावं यासाठी साऊंड सिस्टीम पण अगदी चोख होती. तेथील गुरुजी विद्वान असून ते नाशिकेतून पूजेसाठी येतात. मंत्र उच्चार अगदी स्पष्ट आणि पूजेतली एकाग्रता यामुळे नियोजन अतिशय सुंदर वाटलं. तेथील स्वयंसेवक, व्यवस्थापक प्रत्येक रोमध्ये जे पण काही सामान संपेल ते व्यवस्थित थांबून प्रत्येकाला व्यवस्थित असं उपलब्ध करून देत होते. त्यामुळे आम्हाला पूजेला अशी काहीच अडचण आली नाही. तिथे आपल्याला पूजा झाल्यानंतर एक नारळ दिला जातो. त्याचसोबत पूजा झाल्यानंतर आपल्याला नारळासोबतच एक पिशवी दिली जाते. त्यामध्ये प्रसाद आणि मंगळ ग्रहाचं
जे पण तुम्ही वर्षभर घरात पुजणारे असा तांब्याच्या रूपातला टाक दिला जातो. तुम्ही पाहताय व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात येत असेल की किती शिस्तबद्ध ही मांडणी होती. प्रत्येकाला लागणारी प्रत्येक गोष्ट अगदी कणकेचे दिवे सुद्धा तिथे उपलब्ध करून दिले गेले होते. प्रत्येकाला एक एक रीतीनं उठून त्याचं जे पण काही हवन होतं ते बाहेर करण्यासाठी प्रत्येक व्यवस्थित अशा सूचना दिल्या जात होत्या. फोटोग्राफी अलाउड आहे की नाही माहिती नव्हती, पण आम्ही बरेच सारे फोटो घेतले आणि त्यानंतर एक फोटोग्राफर येऊन प्रत्येकाचे फोटो काढून त्याच्या फ्रेम रूपात आम्हाला येताना सोबत त्या पिशवीत दिले होते. खरंच हीच तिथली एक विलक्षण आणि मला आवडलेली गोष्ट होती, कारण फोटो रूपात प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित राहत असते. आमच्या मुलाची शांती होती, त्यामुळे त्याच्यासोबत आम्ही दोघे पण बसलो होतो. अगदी पाण्याच्या ड्रमपासून लागणारी प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या दिली जात होती. आमची पूजा झाली आणि आम्ही गेलो जेवणाकडे. तर 61 रुपयाला हे जेवण होतं, पण जेवण अतिशय सुंदर होतं. जेवणामध्ये दाल बाटी, जिलेबी होती. जेवणाची पण व्यवस्था अतिशय सुंदर होती. प्रशस्त हॉल होता विथ चेअर. अजिबात घाई गडबड नाही किंवा काहीच नाही. आणि हे जेवण हे शुद्ध आणि गावरान तुपामध्ये बनवलं होतं. अगदी तूप चमच्याने वाढावं, पण इथं जगाने वाढलं जात होतं. इथली मला प्रत्येकच गोष्ट फार आवडली. तुम्ही पण जर मंगळ ग्रहाची शांती करायचा विचार करत असताल तर तुम्ही अमळनेर येथे नक्की जा आणि त्यासोबत तिथला बराचसा भाग एक्सप्लोअर करा. ग्रहादिन आहे पुत्र मानवाचा. तर हा व्लॉग पाहून तुम्हाला कसं वाटलं? आवडला ना? आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. त्याचसोबत जे पण कोणी तुमच्या मंगळ ग्रहात शांती करण्याचा विचार करत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की सुचवा आणि त्यांना पण इथे नक्की जायला सांगा. चला तर अशाच भेटू नवनवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.